फक्त लाईन म्हणे म्हणू नका, हिंडू नका कामाला कुठे. नाही लाईनमॅन म्हणले तर राग नाही यायला पाहिजे दादा, कारण महत्वाचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही गोपाळ्या डीपी. आता दादा तेव्हा त्या माणसाला मदत केलेली असते अहो का? दादा तुम्ही जर ऐका ना, काल तुम्ही काय म्हणताय गोपाळ्या तो किती चक्र हाणल्या 50-100. अहो डीपी साठी जर 50-100 चक्र हाणायचे असतील तर मग कसं नियोजन होणार? आता बाकीचे मुद्दे तर महागच राहायचे एका डीपीला 50 चक्र हाणल्यावर. होय ना, मग ती विरोधात असताना परिस्थिती होती, विचार की होती का नव्हती ती? काय बोलताय? ठीक आहे दादा चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती, विचारतो. ठीक आहे चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती. आता विरोधात पण बरेच वर्ष काम केले दादा. असं नाहीये की तुम्ही एकटेच विरोधात काम करत होते. विरोधात बरेच जणांनी बरेच वर्ष काम केलं, पण विरोधात राहून अशी पराभव जी झाला विधानसभेत आपलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, आता कधीच झाला नव्हता हो. दादा झालं नाही, आम्हाला बी वाईट वाटलं ना, आम्ही बी काम केलं तुमचं, आमची बी इच्छा होती आपली सत्ता यावी. आपला जे पराभव झाला का आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, आपण इतक्या वर्ष विरोधात आहोत, कधीच झाला नाही असा पराभव. नाही की